विदर्भ, जो महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे, अनेक दशकापासून सरकारकडून दुर्लक्षित राहिला आहे. 10 लोकसभा जागा असतानाही या भागाचा विकास अपेक्षेपेक्षा खूपच कमी झालाय. याच कारणामुळे वेगळ्या काळात विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी सतत केली गेली आहे. विदर्भामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 22% लोक राहतात, पण तरीही इथे विकासाच्या संधी खूप कमी आहेत. इथले शेतकरी आत्महत्याच्या प्रमाणामध्ये देशभरात प्रसिद्ध आहेत आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी काही ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत. अशा परिस्थितीत विदर्भाच्या विकासासाठी काही मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. आज आपण या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करूयात, कारण हे प्रकल्प विदर्भासाठी एक नवीन दिशा ठरू शकतात. नंबर 1, वैनगंगा रिव्हर लिंकिंग प्रकल्प. विदर्भातील पहिला मोठा प्रकल्प म्हणजे वैनगंगा नदी लिंकिंग प्रकल्प. या प्रकल्पाद्वारे विदर्भातील 6 जिल्ह्यातील तब्बल 3.75 लाख हेक्टर जमिनीला सिंचनाची सुविधा मिळणार आहे. भारतात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करणारा हा भाग असल्याने या प्रकल्पाची मागणी खूप वर्षापासून होती. 2018 साली या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आणि 2024 मध्ये अखेर त्याला मंजुरी मिळाली. हा प्रकल्प 426 किमी लांब असून त्यावर तब्बल 90,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जर हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी तो गेम चेंजर ठरू शकतो. नंबर 2, वर्धा ड्राय पोर्ट प्रकल्प. दुसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे वर्धा ड्राय पोर्ट प्रकल्प. सागरमाला योजनेअंतर्गत 2017 साली याची पायाभरणी करण्यात आली होती. हा प्रकल्प 350 एकरवर उभा राहणार असून 180 कोटी रुपये खर्चून पहिल्या टप्प्यात 25 हेक्टर विकसित केले जातील. इथे लॉजिस्टिकची सुविधा, कंटेनर यार्ड, गोदामे, कार्गो हँडलिंग टर्मिनल्स उभारली जातील. हा प्रकल्प विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल आणि रोजगाराच्या हजारो संधी निर्माण करेल. नंबर 3, नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे प्रकल्प. विदर्भासाठी आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे. 182 किमी लांबीचा हा एक्सप्रेसवे 4 लेन असणार आहे. 2023 मध्ये याच्या कामाची घोषणा करण्यात आली होती. आज या प्रकल्पावर निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि तो लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. नंबर 4, अमरावती एअरपोर्ट टर्मिनल प्रकल्प. विदर्भाचा चौथा आणि मोठा प्रकल्प म्हणजे अमरावती एअरपोर्टचा नवीन टर्मिनल प्रकल्प. हा टर्मिनल 389 हेक्टरवर विकसित होत आहे. वर्ल्ड क्लास दर्जाचा हा एअरपोर्ट विदर्भाला देश विदेशाची जोडण्याचे काम करेल. नंबर 5, नागपूर मेट्रो प्रकल्प. विदर्भाचा 5वा आणि महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नागपूर मेट्रो. नागपूर हे विदर्भातील सर्वात मोठं आणि विकसित शहर असून इथला मेट्रो प्रकल्प विदर्भातील इतर भागांनाही विकासाच्या दृष्टीने प्रेरित करतो. आज नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू आहे आणि 43.8 किमी लांब विस्ताराचा दुसरा टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, याशिवाय विदर्भात आणखी अनेक मोठ्या योजना सुरू आहेत. त्यात मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प, कोसी इरिगेशन प्रकल्प, संत तुकाराम महाराज मंदिर कॉरिडोर आणि नागपूर गोवा शक्तीपीठ कॉरिडोर या प्रकल्पांचा समावेश आहे. जर हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले तर विदर्भ हा महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या प्रदेशापैकी एक ठरेल. लाखो रोजगाराच्या संधी, शेती सुधारणा आणि औद्योगिक विकासाची स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या मार्गावर आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.